नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी चमचमीत वाफेवरची दह्यातील मिरची कशी बनवायची ते बघणार आहोत। एकदा तुम्ही या पद्धतीने या दह्यातील मिरच्या बनवल्या तर 100% गॅरंटी घेऊन सांगते की तुम्ही नेहमी अशा प्रकारची दह्यातील मिरची बनवून ठेवाल। त्याचबरोबर ही वरण भातासोबत, पोळी भाकरीसोबत खायला तर छान लागतेच, पण रूम टेम्परेचरवर 2 दिवस आणि फ्रीजमध्ये 8 दिवसही खराब होत नाही। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे काही हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। ह्या हिरव्या मिरच्या धुवून पुसून घ्यायच्या आहे। तर मी मिरचीचे देठ काढलेले नाही आहे, तुम्हाला हवं असेल तर देठ काढून घेतले तरीही चालेल। मधून त्यांना असा काप देऊन घ्यायचा आहे आणि यातल्या बिया मी काढून टाकणार आहे, म्हणजे मिरचीचा तिखटपणा थोडा कमी होतो। तुम्ही तिखट खाणारे असाल तर यातल्या बिया नाही काढल्या तरीही चालेल। आता ज्या मिरच्या खूप मोठ्या आहेत त्यामधून 2 तुकड्यांमधून कट करायच्या आणि त्यांना सुद्धा असा काप देऊन घ्यायचा आहे। याआधी सुद्धा आपल्या चॅनलवर मी खूप साऱ्या मिरचींच्या रेसिपी दाखवलेल्या आहे। आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देईल, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकतात। आता सर्व मिरचींच्या बिया मी काढून घेतल्या आहे, कट करून यामध्ये थोडं मीठ लावून घेतलेलं आहे। आता ज्या चाळणीमध्ये तुम्हाला ह्या मिरच्या वाफवायच्या आहे त्यामध्ये एकसारख्या ह्या व्यवस्थित लावून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या आपल्या ह्या मिरच्या वाफून तयार होतात। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। आता एका कढईमध्ये 1 ग्लास इतकं पाणी मी उकळत ठेवलं होतं। पाण्याला उकळी आली की मिरच्यांची जी चाळणी आहे ती ठेवून घ्यायची आहे कढईमध्ये। यावर झाकण ठेवायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर 10 मिनिटांसाठी ही मिरची पूर्णपणे वाफवून घ्यायची आहे। एक पूर्ण 10 मिनिटांनंतर बघू शकता पूर्ण हिचा रंग बदलला आहे, मस्त मिरची वाफली आहे। मिरचीची थोडी वाफ निघते तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये अर्धा कप इतकं फ्रेश दही घेतलेलं आहे। हे दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे फेटून घेतल्यामुळे मिरचीमध्ये एक सारखं मिळून येतं। आता फोडणीसाठी कढईमध्ये 3 छोटे चमचे इतकं तेल घेतलेलं आहे। तेल मात्र गरम होऊ द्यायचं आहे आणि मग यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली फुटू द्यायची, म्हणजे हिचा खमंगपणा या मिरचीमध्ये खूप छान उतरतो। पाव चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालायचा आहे। काही फ्रेश कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे। 1 चमचा आपल्याला ठेचून घेतलेला लसूण आणि अर्धा चमचा किसून घेतलेला आलं मी या ठिकाणी टाकलेलं आहे। अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत, खरपूस होईपर्यंत हे पदार्थ आपण चांगले परतवून घ्यायचे आणि मग थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा धना जिरा पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे। तर मी इथे काश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे, कारण मिरची भरपूर अशी तिखट आहे। तिखटाचं प्रमाण थोडंफार कमी जास्त करू शकतात। फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे। दही टाकताना गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आहे। आता बेताचं असं मीठ टाकायचं आहे आणि थोडी चिमूटभर साखर टाकायची आहे। आता वाफवून घेतलेल्या यामध्ये मिरच्या टाकल्या आहे आणि याला चांगलं आता परतवून घ्यायचं आहे 1 मिनिटासाठी तरी। आणि याला एक उकळी आली की मग यामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकायचा आहे। तर मी इथे 1.5 चमचा इतका भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकला आहे। तुम्ही ओल्या नारळाचा चव सुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा शेंगदाण्याचा कूट आणि ओला नारळ नाही टाकला तरी सुद्धा ही दह्यातील मिरची खूप छान चवीला लागते। याला चांगलं 3-4 मिनिटांसाठी उकळून घ्यायचं आहे आणि मस्त सर्व करायची आहे। तुम्ही सुद्धा अशी दह्यातील मिरची एकदा करून बघा। रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद।